नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्होल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। लक्षात घ्या काय चालू होतं आपलं। काय रे मराठीचं काय? मराठीचं चालू आहे, मराठीत चालू आहे, मराठी चालू आहे, इंग्लिश चालू आहे ना। मराठीमध्ये काय चालू आहे विसरले का? 2 दिवस झाले रे, लेक्चर नाही झालं तर। चला, मराठी व्याकरणात आपण काय पाहून राहिलो होतो? आपलं हे झालं होतं, स्वर वगैरे झाले होते, वर्णमाला सुरू आहे ना, त्यातलं काय चालू आहे? व्यंजन है ना। काय चालू आहे आपलं? व्यंजन। लक्षात घ्या, पोलीस भरतीवाले खास करून काय ना, जेवढे काही बेसिक मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपली फाउंडेशन बॅच ऑलरेडी सुरू आहे आणि हा फाउंडेशन बॅचचाच नेक्स्ट पार्ट आहे समजा येणारा, राईट। तर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, फाउंडेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर बाबा रे, अगोदर तुम्ही बेस लेक्चर पहा। ते बेस लेक्चर पाहूनच काय करा, पुढे तुम्ही तुमच्या जे काही टेस्ट वगैरे द्याल ते। आणि दुसरी गोष्ट, टॉपिक वाईज आपला आज टाकलेला आहे व्हिडिओ, राईट। तर टॉपिक वाईज व्हिडिओ चेक करत जा, चला हे करा, कारण ॲनालिसिस काढलेले क्वेश्चन आहेत ते आणि प्युअरली पोलीस बेस आहेत, है ना। तर त्यामुळे जी काही भरती होत आहे तुमची, त्या भरतीत जे काही ते आपण प्रश्नसंच घेऊन राहिलो ते सगळे PYQ स्वरूपातले आहे, है ना। आणि सोबत काय विश्लेषण सुद्धा राहते, है ना। नाही तर मग हे धरलं आहेत, काही टीचर बघितले मी, येतात क्वेश्चन आन्सर करतात आणि निघून जातात, एक्सप्लेनेशन देत नाहीत, स्पष्टीकरण देत नाहीत, है ना। आपल्या इथे नाही, आपल्या इथे क्वेश्चन कमी होतात पण प्रत्येक क्वेश्चनचं काय म्हणून राहिलं, तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळून राहिलं, ठीक आहे ना। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की जे काही तुम्ही बॅच करत आहात, कोणती बॅच आपली, हे प्रश्नसंचवाली प्रॅक्टिस बॅच, तर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर फाउंडेशन बॅचला सुद्धा काय करायचं, व्हिजिट करायचं आणि त्याचे लेक्चर काय करायचे, गो थ्रू व्हायचे, म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही। शिवाय सोबतच आपली एक बॅच चालू आहे आपली, कशाची? पोलीस भरतीसाठीच प्रॅक्टिस बॅच आहे, मॅथ्स आणि रिझनिंगची, बरोबर, खडसे सरांनी, विवेक सरांची, है ना। तर ते सुद्धा पाहत चला, ठीक आहे। व्यवस्थित घेत आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, है ना। व्यवस्थित रिस्पॉन्स आला तर आणखी आपण क्लासेस एक करू। थोडंसं माझे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे मी काही लेक्चर अजून थांबवलेले आहेत, है ना। ते 1-2दा थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर ते लवकरात लवकर ते लेक्चर सुद्धा स्टार्ट होतील, ठीक आहे, ठीक आहे। चला, मग व्यंजन काय असते? व्यंजन काय असतं? काय असतात व्यंजन? पहिले तर मला एक सांगा, व्यंजन, आणखी व्यंजनाला दुसरं नाव काय आहे? कोणत्या नावाने ओळखले जातात व्यंजन, है ना। हे व्यंजन आहे, व्यंजन आहे, बरोबर। त्या व्यंजनाला आणखी कोणतं नाव आहे? दुसरं व्यंजनाला आणखी कोणतं नावाने ओळखले जातात? तर व्यंजनाला म्हणतात परवर्ण। परवर्ण, क्लिअर आहे? व्यंजनाला काय म्हणतात, आणखी कोणत्या नावाने ओळखले जातात? परवर्ण। दुसरं आहे स्वरांत। दुसरं काय आहे? स्वरांत। परवर्ण, स्वरांत। काय आहे पहिलं? परवर्ण, स्वरांत। आणि काय? हलंत। नेक्स्ट काय आहे? हलंत। क्लिअर आहे? क्लिअर आहे? पहिला पॉइंट क्लिअर आहे? लक्षात घ्या, व्यंजन शिकत असताना अगोदर काही मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, तेवढे जर पॉइंट क्लिअर झाले त्याच्यानंतर काय करायचं, व्यंजनाचे प्रकार वगैरे पाहून अगोदर तुम्हाला ते 3 ते 4 पॉइंट्स आहे व्याख्येसहित, तेवढे तुम्हाला काय करावं लागेल बाबा, व्यवस्थित पाहावं लागेल। तर लक्षात घ्यायचं, पहिला पॉइंट कोणता आहे? पहिला पॉइंट, है ना, पहिला पॉइंट आहे की व्यंजनाला आपण काय नावाने ओळखतो? परवर्ण म्हणतात। व्यंजनाला दुसरं नाव आहे स्वरांत आणि तिसरं नाव आहे हलंत। तिसरं नाव काय आहे? हलंत। लक्षात घ्यायचं, हे जे हलंत नाव आहे तर संस्कृतमध्ये आहे। संस्कृतमध्ये व्यंजनांना हल असे म्हणतात। संस्कृतमध्ये व्यंजनांना काय म्हणतो आपण? हल असं म्हणतो। क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे का? चला, पहिला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय? तर व्याख्या। पहिला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय असते? व्याख्या असते। चला, कोण सांगते व्याख्या काय असते? स्वरांच्या अपोजिट असते, स्वरांच्या विरुद्ध असते। सर हो, बरोबर आहे। व्यंजन नेहमी, व्यंजनांची व्याख्या काय आहे? स्वरांच्या विरुद्ध आहे। मग असं लिहिशील का तू याच्यात?
किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला जर असं आलं ऑप्शन मध्ये तर हे ऑप्शन क्लिक करशील का? नाही ना. मग मग काय एक शास्त्रशुद्ध भाषा किंवा तुम्हाला जे समजणारी भाषा आहे त्याही भाषेत सांगितलं चालते. तर आपण काय म्हणू, जेव्हा तुम्ही स्वरांची व्याख्या पाहत होते तेव्हा आपण काय म्हणत होतो की मुखामध्ये जी काही जीभ आहे एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना है ना, वर्णांचा उच्चार करत असताना मुखातील जीभ है ना त्याचा इतर अवयवाशी स्पर्श न होता जो वर्ण उच्चारला जात होता त्याला आपण स्वर म्हटलं होतं. बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा आपण स्वरांचा उच्चार करतो, जेव्हा आपण काय करतो स्वरांचा उच्चार करतो त्यावेळेस तुमची जी काही जीभ आहे तिचा मुखातील इतर कोणत्याही अवयवासोबत काय होत नव्हता, संबंध येत नव्हता, स्पर्श होत नव्हता. ना ती जिभेला स्पर्श होत होता ना कोणता ना काही. राईट. हवेचा मार्ग अडवला जात नव्हता, हवेचा मार्ग अडवला जात नव्हता. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. याच्याच उलट आपण काय म्हणू, मग मग याच्यावर मी व्यंजनांची व्याख्या काय सांगू शकतो, काय बोलू शकतो व्यंजनांच्या बाबतीत की सर जेव्हा काय होतं आपण एखाद्या वर्णांचा काय करतो उच्चार करतो, एखाद्या वर्णाचा उच्चार करतो किंवा उच्चार करत असताना जी काही जीभ आहे कुठे असते, मुखात असते, प्रत्येकाच्या आहे ना, सगळ्यांकडेच है ना. तर त्या जिभेचा काय होतं रे बाबा, मुखामध्ये असलेले इतर अवयव, मुखामध्ये असलेले इतर अवयव, मुखामध्ये काय काय आहेत, दात आहेत, ओठ आहेत, टाळू आहेत, लिप आपलं काय म्हणतो आपण त्याला जीभ आहे है ना. क्लिअर आहे इथपर्यंत. तर लक्षात घ्यायचं हे जे काही अवयव आहे या अवयवांना स्पर्श करून, बरोबर आहे, त्या जिभेचा मुखातील इतर अवयवांना स्पर्श करून जो काही वर्ण उच्चारला जात असेल, जो वर्ण उच्चारला जात असेल अशा वर्णांना आपण काय म्हणतो रे, व्यंजन असं म्हणतो. तर इथे लिहायचं मग काय की मुखातील जिभेचा, नाही तर असं करा, वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील इतर अवयवाशी स्पर्श होऊन जो ध्वनी किंवा वर्ण उच्चारला जातो, स्पर्श होऊन जो ध्वनी किंवा वर्णाची निर्मिती होते. निर्मिती होते म्हणजेच काय, उच्चारला जातो, निर्मिती होते किंवा उच्चारला जातो, त्याला आपण काय म्हणतो, व्यंजने म्हणतात. क्लिअर होत आहे. काय म्हटलं मी, वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन जो ध्वनी किंवा वर्णाची निर्मिती होते किंवा जो ध्वनी किंवा वर्ण उच्चारला जातो त्याला आपण काय म्हणतो, व्यंजने म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, व्यंजने म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचं, हे लक्षात राहील पहिला पॉइंट तुमचा. नेक्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही स्वरांचा काय करत होते, उच्चार करत होते तेव्हा स्वर कोणत्याही अडथळ्याशिवाय होत होते. बरोबर आहे. आणि स्वर हे स्वतंत्रपणे उच्चारले जाणारे वर्ण आहे. स्वर जे आहेत ते कसे उच्चारले जातात रे बाबा, तर स्वर हे स्वतंत्रपणे काय केले जातात, उच्चारले जातात है ना, स्वतंत्रपणे उच्चारले जातात. स्वरांच्या उलट काय राहील, तुमचे व्यंजन असेल. मग व्यंजन स्वरांच्या विरुद्ध त्याचे काय की लक्षात घ्यायचं, व्यंजने स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही, स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही. स्वतंत्रपणे उच्चारले जातात का व्यंजने? नाही, स्वतंत्रपणे व्यंजने उच्चारले जात नाही. कारण व्यंजनांचा आपण जेव्हा उच्चार करतो त्यावेळी व्यंजनाच्या शेवटी काय येते रे बाबा, स्वर येते. काय येते, स्वर येते. तर लक्षात ठेवायचं, व्यंजन कोणतंही व्यंजन असेल तर ते स्वतंत्रपणे उच्चारल्या जात नाही. नेक्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचा, की जेव्हा तुम्ही एखाद्या वर्णाचा उच्चार करता है ना,
तर शेवटी त्याचा जो अंत आहे किंवा शेवट आहे तो कशाने होते रे बाबा, स्वर मिसळून केल्या जाते है ना. त्याचा जो अंत आहे किंवा शेवट आहे व्यंजना त्या वर्णाचा स्वर मिसळून जर होत असेल तर त्याला स्वरांत म्हणतो. आणि स्वरांत ही काय असते, स्वरांत सुद्धा म्हणजेच काय रे, स्वरांत म्हणजे काय असते, व्यंजन असते. स्वरांत म्हणजे काय असते, व्यंजन असते. क्लिअर आहे, लक्षात घ्यायचं है ना. कशाला म्हणतो आपण स्वरांत, कशाला म्हणतो, उच्चार पूर्ण होण्यासाठी लिहा इथं, उच्चार पूर्ण होण्यासाठी वर्णाच्या शेवटी काय केला जातो, वर्णाच्या शेवटी स्वर येतो है ना. स्वरांची आवश्यकता असते, स्वर मिसळला जातो, स्वरांची आवश्यकता असते. वर्णाच्या शेवटी स्वरांची आवश्यकता असते, स्वरांची आवश्यकता असते. क्लिअर आहे का इथपर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना, क्लिअर आहे, क्लिअर आहे का, स्वरांची आवश्यकता असतेच. म्हणजेच स्वरांच्या सहाय्या वाचून है ना किंवा सहाय्याशिवाय ते काय केले जात नाही, उच्चारले जाऊ शकत नाहीत. त्यालाच आपण काय म्हणतो, स्वरांत म्हणतो. आवश्यकता असतो है ना, म्हणून त्यांना स्वरांत पण म्हटले जातात, स्वरांत सुद्धा म्हटले जातात. क्लिअर आहे का, क्लिअर आहे इथे क्लिअर आहे, हे पॉइंट, तीनही पॉइंट क्लिअर आहे. चला, व्यंजनाला दुसरं नाव आहे परवर्ण म्हणतात, स्वरांत म्हणतात, हलंत म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पहिलं पाहायचं व्याख्या. वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन जो ध्वनी किंवा वर्णाची निर्मिती होते किंवा उच्चारला जातो, काय, ध्वनी किंवा वर्ण, चल त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे. तिकडे काही कोणाला प्रॉब्लेम आहे, हा. नेक्स्ट आहे, हे जे वर्ण असतात हे स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही. स्वतंत्रपणे उच्चारले जातात का, ते नाही, स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही. व्यंजन कधी स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही. तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा, मग स्वतंत्रपणे जर उच्चारले जात नाही तर मग कसे होतात ते, तर उच्चार पूर्ण होण्यासाठी वर्णाच्या शेवटी स्वरांची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते रे बाबा, स्वरांची आवश्यकता असते, म्हणून त्यांना स्वरांत सुद्धा म्हटले जातात. म्हणजे लक्षात घ्या, स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही म्हणजे माझ्याजवळ आता हा क आहे, माझ्याजवळ काय आहे, क आहे. मग हा क जेव्हा मी क बोलतो तेव्हा याला लिहायच्या वेळेस मी कसा लिहितो रे भाऊ, हा क, त्याचा पाय आपण लंगडा करतो आणि त्याला हा शेवटी काय असतो, अ लावतो ना आपण त्याला. हा क जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये अ येते की नाही, येते ना, है ना. म्हणजेच याला कम्प्लीट अर्थ प्राप्त करून देण्यासाठी कोणाची गरज पडली रे बाबा, आपल्याला स्वरांची गरज पडली. कोणाची गरज पडली, स्वरांची गरज पडली. आणि हा स्वर कधी लागला, शेवटी लागला ना, पुढे आला का नाही, शेवटी लागला. म्हणून त्याला आपण काय म्हटलं गेलं, आपल्याकडनं स्वरांत म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलेलं आहे, स्वरांत म्हटलं गेलेलं. ख घेऊ ना आपण, इथे ख घेतला, ख काय होईल, ख त्याचा ख पाय मोडला आणि है ना. तर लक्षात घ्यायचं, क पासून तर ळ पर्यंतचे जेवढे काही तुमचे काय आहेत वर्ण आहे ते प्रत्येकच वर्णाच्या शेवटी काय असते बाबा, तुमच्या स्वर येते. म्हणून त्याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे, आपल्याकडून काय म्हटलं आपण त्यांना, स्वर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांना, स्वर म्हटलेलं आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. माईक ऑन करायचा राहिलाच होता. चल ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. हा, नेक्स्ट पॉइंट लक्षात घ्यायचं, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट खाली तर जाणार नाही, आता इथे पहा. नंतर लक्षात ठेवायचं, स्वतंत्रपणे उच्चारला जात नाही म्हणजेच काय होते, हवेचा मार्ग अडवला असतो. स्वरांमध्ये हवेचा मार्ग अडवला होता का, नाही. स्वरांमध्ये हवेचा मार्ग मोकळा होता. इथे काय होतो, हवेचा मार्ग काय होतो, हवेचा मार्ग अडवलेला असतो. इथपर्यंत क्लिअर आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत, है ना. ठीक आहे ना, हे चारही पॉइंट क्लिअर आहे, सगळे लक्षात राहतील का, ठीक आहे. नंतर एक लक्षात ठेवायचा, हा परवर्ण, सेम त्याचे आन्सर तेच आहे की उच्चार पूर्ण
करण्यासाठी उच्चार पूर्ण करण्यासाठी त्याला वर्णाला स्वरांवर अवलंबून राहावं लागते, स्वरांवर अवलंबून राहावे लागते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, परवर्ण. म्हणजे दुसऱ्या वर्णावरती त्याला काय आहे, अवलंबून राहावं लागतं ना स्वतःचा अर्थ कंप्लीट करण्यासाठी, स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी त्याला कोणावरती डिपेंड करावं लागतं, दुसऱ्या एका वर्णावरती डिपेंड करावं लागते. बरोबर आहे. स्वर जरी असेल पण तो आहे ना वर्णाचाच भाग आहे ना, वर्णाचाच भाग आहे. राईट. तर त्याच्यामुळे काय होत आहे, तर परवर्ण काय म्हटलं गेलं की त्याचा स्वतःचा उच्चार पूर्ण करण्यासाठी त्या वर्णाला स्वरांवरच काय करावं लागते रे बाबा, अवलंबून राहावं लागते. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना हे एवढे पॉइंट्स क्लिअर आहेत का? याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे? हा, यस, काही प्रॉब्लेम आहे का तिकडे? नाही ना. चला नेक्स्ट काय पाहिलं आपण आता, एकदा हे करतो, पूर्ण क्लिअर करतो तुम्हाला. व्यंजन पाहून राहिलो आपण. राईट. व्यंजनाला दुसरं नाव आहे परवर्ण. परवर्ण नंतर त्यालाच नाव आहे स्वरांत आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हलंत. चला त्याचं हलंत. हा, दुसरी पॉइंट सुटलेला आपला ना, हे अपूर्ण असल्यामुळे लक्षात घ्या, अपूर्ण काय व्यंजन आहे, व्यंजन हे अपूर्ण असल्यामुळे है ना, त्यांना कशा प्रकारे लिहितात रे बाबा, त्यांना पाय मोडून दाखवले जाते पेक्षा आपण असं म्हणू की अपूर्ण असल्यामुळे त्यांना पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. माझ्या सोबतच नोट्स कंप्लीट करत चला. मी इथे लिहित आहे ना, सोबतच कागद आणि पेन घेऊन बसायचं. राईट. सोबत कागद आणि पेन घेऊन बसले तर सोबतच काय करायचं, मी ज्या पद्धतीने इथे ज्या काही नोट्स देतोय है ना, ज्याप्रमाणे इथे सांगतोय सगळ्याचे जसं मी इथं लिहितोय ऍज इट इज तसं जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. असं नाहीये की नोट्स सुटसुटीच असल्या पाहिजे. आता कोणी काही आपल्याला त्याच्यावरून ठरवून देणार नाही, आपण काही शुद्ध लेखनाला काही बसलेलो नाहीये. आपल्याला नोट्स काढायचे आहे आणि नोट्स काढत असल्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे. नोट्स कोणासाठी काढून राहिलो आपण, स्वतःसाठी काढून राहिलो ना. मग मला समजलं म्हणजे झालं. मला काय त्याचं काय गाव जेवण थोडी करायचंय है ना, मला काय ते द्यायचंय कोणाला, वाटत फिरायचं आहे का? नाही ना, वारेल तर काही करायचं नाही आहे ना आपल्याला. चला, स्वतःसाठी करताय व्यवस्थित. ज्या काही नोट्स तुम्हाला समजतील अशा नोट्स काढा. तुम्हाला काय होईल, समजतील अशा नोट्स काढायचे. क्लिअर आहे इथपर्यंत? यस, ठीक आहे. चला पुन्हा एकदा करतो. व्यंजनाला परवर्ण म्हणतो, स्वरांत म्हणतो, हलांत म्हणतो. व्याख्या आहे, वर्ण उच्चारत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श व्हायला पाहिजे, स्पर्श होतो. राईट. दुसरी गोष्ट, स्वतंत्रपणे उच्चारले जात नाही. तिसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, उच्चार पूर्ण होण्यासाठी वर्णाच्या शेवटी स्वरांची आवश्यकता असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्वरांत असे म्हणतो. सेम डेफिनेशन आहे याची सुद्धा परवर्णाची पण. कारण पर म्हणजे काय होते रे बाबा, पर म्हणजे पर का दुसरा, पर म्हणजे पर का दुसरा. तर मग स्वतःला कंप्लीट पूर्ण करण्यासाठी, बरोबर आहे, स्वतःला पूर्ण करण्यासाठी त्याला स्वरांवरती अवलंबून राहावं लागते. दुसऱ्या म्हणायचं तात्पर्य एवढंच की त्याला स्वतः पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या वर्णावरती अवलंबून राहावं लागते, है ना. म्हणून त्याला आपण परवर्ण म्हटलं. मग राहायला कोण होता, हलंत राहिला होता. तर लक्षात घ्यायचं, व्यंजन कशी असतात आपण अगोदरच बोललेलं आहे की ते अपूर्ण असतात. व्यंजन अपूर्ण असतात. ते अपूर्ण असल्यामुळे त्याला पाय म्हणून लिहिण्याची पद्धत आहे आणि म्हणून त्यांना हलंत सुद्धा म्हटल्या जाते. हलंत सुद्धा म्हटल्या जाते. ऍक्च्युली हल हा संस्कृत भाषेतला काय आहे, शब्द आहे. समजलं? क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? लिहिलंय सगळ्यांनी? चला. हा, ठीक आहे. चल नेक्स्ट पहा.
क्लिअर होतं सगळ्यांना? चला लक्षात घ्या, जर क्वेश्चन आला तुम्हाला की एकूण व्यंजने किती, तर मराठीमध्ये एकूण जी व्यंजने आहेत है ना, तर ते किती असतात रे बाबा? 34. किती आहे? 34 आहे. आणि त्याच्यामध्ये जे दोन असतात है ना, कोणते? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ यांना काय म्हटलं जाते रे? तर यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. विशेष संयुक्त व्यंजन. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आणि लक्षात घ्यायचं यांचा पाय जो असा हा मोडलेला ठेवायचा है ना, कारण काय असते, जेव्हा जर पाय असा हा क्ष आणि ज्ञचा जर पाय मोडलेला नसेल तर याला जोडाक्षर समजल्या जाते. काय समजतात? जोडाक्षर समजतात. आणि जसा याचा पाय मोडला जाते है ना, जसा हा क्ष आणि हा ज्ञ हा जेव्हा पाय मोडून येतो तेव्हा हे काय असते रे भाऊ? हे व्यंजन असते. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? चला मग आता इथपर्यंत क्लिअर आहे ना. मग एकूण किती झाले? एकूण जर प्रश्न आला तुम्हाला तर 34च सांगायचे. एकूण जर प्रश्न आला तुम्हाला तर एकूण व्यंजने किती, तर किती येईल त्याचा आन्सर? 34च राहील. 36 सांगायचे नाही. 36 सांगायचे का नाही? मग त्यांनी जर म्हटलं की विशेष व्यंजनांसह किती आहे, विशेष व्यंजनांसह किती आहे, तर मग त्याचा आन्सर किती येईल? 36 येईल. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? समजून राहिलं का? समजून राहिलं? चल नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आहे याचे प्रकार. नेक्स्ट आहे प्रकार. नेक्स्ट काय आहे? प्रकार. मग पहिला प्रकार येतो. आता पाहू आपण. मी तुम्हाला काय करतो, एक तुम्हाला एक स्ट्रक्चर घेतो इथे आणि त्या स्ट्रक्चरवरून मी त्याचे जे काही प्रकार आहेत ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर आहे? म्हणजे काय होईल, आपल्याला समजायला इझी जाईल है ना, समजायला इझी जाईल आणि एक्सप्लेन करायला सुद्धा काय होईल, ते इझी जाईल. तसं एक एक जर मी हे घेत बसतो, काय म्हणतो त्याला आपण, प्रकार घेत बसलो तर वेळ भरपूर जाईल है ना, आणि थोडंसं किचकट होईल ते समजायला. ठीक आहे? तर लक्षात घ्या. मला एक सांगा, काय पाहून राहिलो आपण इथे? प्रकार पाहून राहिलो. प्रकार. ठीक आहे? चला मग आता माझ्याजवळ मला एक सांगा, काय आहे? क आहे, ख आहे, ग आहे, घ, याला आपण काय म्हणतो? ग म्हणतो. राईट? क ख ग घ. कसं पाठ करायला सांगितलं ते, कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं पहिल्याच लेक्चर मध्ये? च छ ज झ. याला काय म्हणता रे? त्र. त्र म्हणता काय? काय असते ते? न असते. राईट? याला न म्हणतात. बोली भाषेत आपण त्र वापरतो पण त्र नाहीये है ना. नंतर च छ ज ट ठ ड ढ न. राईट? नंतर त थ द ध न प फ ब भ म. प फ ब भ म. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? क्लिअर आहे? तर लक्षात घ्यायचे. आता काय सांगतो ते ऐका. प्रकार, पहिला प्रकार आहे इथे स्पर्श व्यंजनांचा. स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने. आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला? तर लक्षात घ्या, क पासून, कुठपासून? क पासून पहिला पॉइंट, क पासून तर कुठपर्यंत? म पर्यंत. क पासून तर म पर्यंत काय असतात? स्पर्श व्यंजने असतात. क पासून तर म पर्यंत स्पर्श व्यंजने असतात. क्लिअर आहे? त्याला स्पर्श व्यंजने का म्हटलं गेलेलं आहे? तर काहींचे उच्चार कसे असतात? कठोर आहे. तर काहींचे उच्चार कसे असतात? सॉफ्ट असतात, मृदू असतात. आणि काहींचे उच्चार कसे होतात? नाकांमधून होतात. काहींचे उच्चार कसे होतात? नाकांमधून होतात है ना. आणि दुसरी गोष्ट, जी हवा आहे, ज्यावेळेस आपण त्याचा उच्चार करतो, ज्यावेळेस स्पर्श व्यंजनांचा उच्चार करतो त्यावेळेस फुफ्फुसातील हवा तोंडावाटे कुठे जाते? बाहेर पडल्या जाते, बाहेर सोडल्या जाते है ना.
जेव्हा कोणत्या आपण व्यंजनांचा काय करतो, उच्चार करतो, त्यावेळेस काय होते, फुफ्फुसातील जी काही हवा असते, राईट, ती काय होते, तोंडावाटे बाहेर सोडल्या जाते. ठीक आहे. चला मग स्पर्श व्यंजने म्हणजे जर काय विचारलं तर काय होईल, ज्या वेळेस आपण या व्यंजनांचा काय करतो, उच्चार करतो, ज्यावेळी आपण या व्यंजनांचा क पासून तर म पर्यंतचे जे काही व्यंजने आहेत त्यांचा उच्चार करतो, तर उच्चार करत असताना तुमच्या फुफ्फुसामध्ये काय असते, एक जी हवा असते ती तोंडावाटे कुठे काय होते, बाहेर पडते, तोंडावाटे बाहेर पडते. आणि उच्चार करत असताना तुमच्या तोंडामध्ये जे काही अवयव आहेत, समजा काय काय आहे, जीभ आहे, दात आहे, टाळू आहे, है ना, नंतर काय असते तुमचं जीभ, टाळू, नंतर दात, है ना, नंतर आणखी काय असते, है ना, जे काही अवयव आहेत, सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं असल्यास जे काही अवयव आहे, ओठ आहेत, यांना काय करते, ते स्पर्शभूमी होते. म्हणजेच लक्षात घ्या, सोप्या भाषेत काय लक्षात ठेवायचं, स्पर्श व्यंजने कोणत्या व्यंजनाला म्हणू आपण, ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना, त्या उच्चार करताना काय होते, त्या जीभ, जे काही जीभ आहे त्या जीभेचा कुठे ना कुठे काय होऊन राहिला, मुखातील अवयवांसोबत स्पर्श होऊन राहिला, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, स्पर्श व्यंजने असे म्हणतो. मग कुठून कुठपर्यंत आहे, क पासून तर म पर्यंत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथे केलेलं नाहीये, यांचे सगळ्यांचे पाय कसे पाहिजेत, आपल्याला मोडलेले पाहिजे, पाय कसे पाहिजे त्यांचे, मोडलेले, आहे ना, तर लक्षात ठेवायचं, हा तर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यांचे व्यंजनांचे सगळे पाय कसे असतात, ते अपूर्ण असल्यामुळे ते काय असतात, मोडलेले असतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? मग या व्यंजनांचे स्पर्श व्यंजन जे आहेत हे किती भागामध्ये डिवाइड केलेले आहेत, किती भागामध्ये डिवाइड केलेले आहेत, हे एकूण व्यंजन मी रफ करतो. ठीक आहे, इथे लिहू, एकूण व्यंजने 34 प्लस 2 क्ष आणि न्य काय असतात, ते विशेष संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन. चला मग स्पर्श व्यंजन काय सांगितलं मी, वर्णांचा उच्चार करत असताना फुफ्फुसामधील जी काही हवा आहे ती बाहेर पडते, आणि बाहेर पडत असताना मुखातील जे काही अवयव आहे, दात आहेत, टाळू आहेत, है ना, नंतर जीभ आहे, है ना, तर नंतर काय असते, आणखी कंठ असते, है ना, तर हे ओठ आहेत तुमची, या सगळ्यांना काय होते, ते स्पर्श होते, यांच्यापैकी कोणाला कोणाला तरी काय होते, स्पर्श होते. म्हणजे सरळ सरळ नावाप्रमाणेच घ्या ना, की ते स्पर्श होऊन येतात, स्पर्श होऊन बाहेर पडतात, म्हणून त्याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. आणि याचे किती प्रकार पडतात, तर बाबा पुन्हा याचे 3 प्रकार पडतात. स्पर्श व्यंजनांचे पुन्हा किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. एक असतात कठोर व्यंजन, काय असते, कठोर व्यंजन, है ना, कठोर व्यंजनांना म्हणतात अघोष. कठोर व्यंजनांना काय म्हणतात रे बाबा, कठोर व्यंजन असते. कठोर व्यंजनांना आणखी काय म्हणतात, अघोष म्हणतो आपण. काय म्हणतो आपण, अघोष म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. आणखी दुसरा शब्द आहे याला श्वास, श्वास वर्ण सुद्धा याला काय म्हणतो आपण, बोलतो, है ना. दुसरा टाइप आहे मृदू व्यंजन, मृदू, है ना, याला घोष वर्ण सुद्धा म्हणतो आपण, घोष व्यंजन. क्लिअर आहे, कठोरला अघोष म्हणतो, श्वास म्हणतो, स्पर्शाला मृदू म्हणतो, घोष म्हणतो. क्लिअर आहे. आणि तिसरा जो पॉइंट आहे तो आहे अनुनासिके, अनुनासिक, अनुनासिक. क्लिअर आहे इथपर्यंत, आहे ना. आणि अनुनासिकाला दुसरं नाव आहे परस्वर्ण, अनुनासिकाला दुसरं नाव काय आहे, परस्वर्ण. क्लिअर आहे का इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. चला मग प्रश्न काय पडतो, पुन्हा माझ्याजवळ काय प्रश्न आला रे भाऊ, काय प्रश्न आला पुन्हा, यस, हा काय प्रश्न काय निर्माण होतो, सर हे जे दिलेले आहेत हे एकूण किती आहेत रे बाबा, तर एकूण हे 25 वर्ण असतात. एकूण किती वर्ण आहे, क पासून तर म पर्यंत धरा ना, हे 5 आणि हे 5, 5 × 5 25. तर एकूण आपल्याकडे जे स्पर्श व्यंजन आहेत ते किती आहेत, 25 आहेत. एकूण किती आहे, 25 आहे. तर लक्षात घ्यायचं. मग आता सर हे तर 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेले आहेत, 3 भागात विभागले गेलेले आहेत व्यंजने, राईट. मग कोणते, स्पर्श व्यंजने, बरोबर आहे. मी फक्त पहिला टाइप पाहतो आपण, स्पर्श व्यंजने, राईट. तर हे 3 भागामध्ये डिवाइड केलेले आहे. क्लिअर आहे. मग लक्षात कसं ठेवायचं सर, कोणकोणते व्यंजन कोणत्या याच्यामध्ये, पहिले तर लक्षात ठेवा कठोर व्यंजन, बरोबर आहे. कठोर व्यंजन कोणाला म्हटले गेलेलं आहे, हा जो पहिला पार्ट आहे, है ना, हा जो पहिला पार्ट आहे, है ना, हा हे जे 10 आहे,
कठोर व्यंजन किती असतात 10. क्लिअर. हा जो पहिला पार्ट हेच लक्षात राहील ना तुम्हाला. क पासून तर म पर्यंत काय असतात, क पासून तर म पर्यंत, क पासून तर म पर्यंत माझ्याजवळ कोणते व्यंजन आहेत, स्पर्श व्यंजन आहे. क्लिअर. हा नेक्स्ट मग क पासून म पर्यंत व्यंजन आहे, ठीक आहे, ते लक्षातही राहतात तुम्हाला. कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलेले आहे ऑलरेडी, राईट. हा मग क पासून क आणि ख चा जो काही गट आहे पूर्ण कुठपर्यंत, क पासून तर फ पर्यंत, क पासून तर फ पर्यंत हे असतात कठोर व्यंजन. हे काय असतात, कठोर व्यंजन असतात. इथपर्यंत क्लिअर आहे. क्लिअर आहे सर. यांना कठोर व्यंजने का बोलतात, कठोर व्यंजनांना कठोर व्यंजने का म्हणतात, का म्हणत असेल त्याला कठोर व्यंजन. कठोर व्यंजनांना कठोर व्यंजन का म्हणतात, कारण ते उच्चारायला काय करतात रे बाबा, कठीण असतात. उच्चारायला कठीण असतात, वेळ घेणारे असतात. आणखी काय असतात, ते वेळ घेणारे असतात, है ना. आणि त्यांच्यामध्ये एक जी तीव्रता असते, जेव्हा तुम्ही उच्चार करता या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा त्यांच्या उच्चारामध्ये काय असते, एक प्रकारची तीव्रता असते. त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, कठोर व्यंजने असे म्हणतो. मग आता जर विचारलं किंवा लक्षात हे राहिलं तर काय सांगाल त्याच्याबद्दल, कठोर वर्ण कशाला म्हणतो आपण, तर क पासून तर फ पर्यंत जे काही वर्ण असतात, है ना, क पासून नाही, पण हे चुकीची वेळ सांगणं. मी काय म्हणत आहे, क आणि ख है ना, हे जे दोन समजा आपले हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, कॉलम आहे. क ख च छ ट ठ त थ प फ, बरोबर. हे जे वर्ण आहेत यांना आपण कठोर वर्ण म्हणतो. का म्हणतो, कारण ते उच्चारायला कठीण असतात. दुसरी गोष्ट, त्यांचा उच्चार जो असतो, उच्चाराची तीव्रता खूप जास्त असते, त्याच्यामुळे आपण त्याला कठीण वर्ण असं म्हणतो, राईट. मग काय राहिलं आपल्याकडे, मृदू वर्ण. मृदू वर्णाची व्याख्या काय म्हणू आपण, इथे लिहू, इथे वाटल्यास लक्षात ठेवायला. कठीण असतात उच्चार कठीण, उच्चार कठीण. आणि काय लिहू शकतो आपण त्याला, तीव्रता जास्त. इथपर्यंत क्लिअर होत आहे. हा चला. मृदू आणि घोष. मृदू घोष तीव्रता कमी, तीव्रता इथे जास्त, एरो दाखवतो, तीव्रता कमी. आणि उच्चारायला सुद्धा कसे असतात, सोपे असतात, मृदू असतात. उच्चारायला कसे असतात, सोपे असतात, मृदू असतात. इथपर्यंत क्लिअर आहे. हा मग कोणता गट सर, कोणत्या गटाला आपण मृदू वर्ण म्हणू, तर लक्षात घ्या, हा ग आणि हा जो घ चा गट आहे पूर्णच्या पूर्ण, हा ग आणि हा ग आणि घ चा जो पूर्ण गट आहे कुठपर्यंत, ब भ हा प फ, है ना. क पासून क ख हे हा जो पूर्ण गट आहे याला आपण कठोर वर्ण म्हटलं गेलेलं आहे. ग घ हा जो पूर्ण ब्लॉक आहे याला आपण कोणते वर्ण म्हटलेले आहे, मृदू वर्ण. हे सुद्धा किती असतात, 10 आहे. हे सुद्धा किती आहे, 10 आहे. आणि परसवर्ण म्हणजे काय, तर हा जो अनुनासिकांचा गट आहे, हा अनुनासिकांचा जो गट आहे याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडनं, परसवर्ण. त्याला आपण काय म्हणतो, परसवर्ण. परसवर्ण म्हणजे काय, अनुनासिक. अनुनासिक म्हणजे यांचा उच्चार करत असताना काय होतो रे, उच्चार नासिकेमधून येतो, नाकामधून होतो, है ना. काय होतो, नाकामधून होतो. त्याला आपण काय म्हणतो, अनुनासिके म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, अनुनासिके म्हणतो. 90s किंवा थोडेसे अलीकडचे जरी असाल तुम्ही, जर हिमेश रेशमिया माहित असेल तुम्हाला, जो काही सिंगर आहे, तर त्याच्या नावाने सुद्धा याला ओळखल्या जाते, है ना. याला आपण असं सुद्धा म्हणू की यचार वर्ण, यचार व्यंजन म्हणू याला, यचार व्यंजन किंवा यचार वर्ण. यचार हिमेश रेशमिया वर्ण म्हणतात त्याला. काय म्हणतात, हिमेश रेशमिया वर्ण. कारण हिमेश रेशमिया सिंगर आहे, त्याचे सॉन्ग जर माहित नसेल कोणाला, है ना, कारण अलीकडच्या 2000 मधील मुलांना नसेल माहित कदाचित, तर माहिती असेल म्हणा पण एवढं माहित नसेल, तर लक्षात घ्या, हा यचार वर्ण म्हणजेच काय बाबा, हिमेश रेशमिया वर्ण आहे तो. आणि तो कोणता वर्ण असतात, त्या का म्हटल्या गेलेल्या, कारण हिमेश रेशमियाची सिंगिंग सुद्धा कुठून आहे म्हणते, नाकातून गातो म्हणते. तो जो काही सिंगर आहे हिमेश रेशमिया, तो नाकातून गातो म्हणते गाणे. आणि हे जे वर्ण असतात हे सुद्धा काय होतात रे बाबा, नासिकेतून येतात किंवा नाकातून असतात, आहे ना. आता समजा याला मी ग चा उच्चार करतो, अंग म्हणतो, अंग, है ना, तर हा नाकातून येत आहे ना, राईट. नंतर न, है ना, म, है ना. तर हे जे वर्ण आहेत हे
याला अनुनासिके म्हणतात, कारण हे यांचा जे उत्पत्ती आहे ते कुठून होते, नाकातून होते, तो नाकातून उच्चारला जातो. आणि याला दुसरे नाव काय लक्षात ठेवायचं, यचार वर्ण म्हटले तरी चालेल. हे कोणते वर्ण आहे, यचार वर्ण है ना. एक लक्षात घ्या रे बा, हे यचार वर्ण जे सांगत आहे हे मी फक्त तुम्हाला एक ट्रिक म्हणून सांगितलंय लक्षात ठेवायसाठी. ते काही पुस्तकी याच्यामध्ये रेफरन्स बुक मध्ये नाही आहे तसं काही. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? तिन्ही याच्यामध्ये स्पर्श व्यंजने क्लिअर आहेत का? स्पर्श व्यंजने क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. चला पुन्हा एकदा मी क्लिअर करतो तुम्हाला. व्यंजनांच्या व्याख्या आणि ते पॉइंट्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे नाही. दुसरं एकूण संख्या जर विचारली तर किती सांगा, 34. किती सांगायची आहे, 34. आणि दोन कोणते, क्ष आणि ज्ञ, त्यांना कोणते म्हणतो आपण, विशेष संयुक्त व्यंजने. तो सुद्धा एक टाईप आहे. विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा काय आहे, एक टाईप आहे. पण प्रकार जेव्हा पाहायला गेलो होतो तेव्हा मला प्रकारमध्ये काय पहिला प्रकार सापडला, स्पर्श व्यंजनांचा. पहिला प्रकार कोणता होता, स्पर्श व्यंजनांचा. मग स्पर्श व्यंजने म्हटलं तर ते कोणकोणते, क पासून तर म पर्यंत. क पासून तर म पर्यंत एकूण किती असतात, ते 25 असतात. राईट. स्पर्श व्यंजने काय जर व्याख्या विचारली स्पर्श व्यंजनांची तर काय सांगा की वर्णाचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील जी काही हवा आहे ती बाहेर पडते, आणि बाहेर पडत असताना ती मुखातील जीभ, दंत, तालव्य आहे ना, टाळू म्हणतो आपण त्याला, आणि काय असते, आणि कशाला स्पर्श करते, ओठांना स्पर्श करून बाहेर पडते, म्हणजे स्पर्श होते. राईट. स्पर्श व्यंजने म्हणजे स्पर्श करून बाहेर पडणारे व्यंजने. मग स्पर्श व्यंजनांचे पुन्हा 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू आणि अनुनासिका. कठोर, मृदू आणि अनुनासिक. कठोरला दुसरं नाव काय, अघोष. त्यालाच काय म्हणतो आपण, श्वास वर्ण म्हणतो. आणि त्याचा उच्चार कसा असतो, कठीण आणि तीव्र. मृदू व्यंजनांचा उच्चार कसा असतो, मृदू व्यंजनाला दुसरं नाव काय म्हणतात, अघोषचा विरुद्ध घोष. राईट. आणि याचा तीव्रता कशी असते, उच्चाराची तीव्रता कमी असते आणि उच्चारायला सोपे असतात, हे उच्चारायला कठीण असतात. तिसरी गोष्ट आहे अनुनासिका. अनुनासिके हे नासिकेमधून, यचार वर्ण म्हणतो आपण त्याला. राईट. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायचं, हे जे 25 आहे सर, माझा प्रश्न होता की कोणता गट कोणत्या गटाने नावाने ओळखला जातो. तर क आणि ख चा जो काही गट आहे, क च ट त प, ख छ ठ थ प, हा जो गट आहे हा कठोर व्यंजनाने ओळखला जातो. तर ग घ ज झ ढ ढ द ध ब भ हा मृदू व्यंजनाने ओळखला जातो. राईट. पण राहिलं काय होतं रे बाबा, तर हे राहिलेले आहे ग न न न म है ना. हे जे 5 व्यंजने आहेत या व्यंजनांना आपण काय म्हणतो, अनुनासिक म्हणतो. त्यालाच आपण दुसरं नाव काय आहे, परसवर्ण आहे. त्याला दुसरं नाव काय आहे, परसवर्ण. क्लिअर राहील का इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे नाही? चलो नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला, है ना. नेक्स्ट पाहायचं आहे ना. चलो ठीक आहे. सांगा मला, वर्णमाला सांगा, कुठून लिहायचो आपण, क ख क ख बोला, ग घ क ख ग घ, आणि इथं काय असतो, ग. राईट. हा. नंतर क ख ग घ च छ ज झ, याला आपण त्र म्हणतो. त्र असतो का, हा नाही, न. राईट. नंतर च छ ज झ ट ठ ड ढ न. राईट. नंतर त थ द ध न, प फ ब भ म. राईट. नंतर य र ल व, य र ल व, है ना. नंतर श श स, नंतर ह आणि ळ, ह आणि ळ. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का इथपर्यंत? चल नेक्स्ट पाहू. हा, नेक्स्ट काय म्हटलं मी, हे सर एवढं कशासाठी लिहिलं. हा, मोस्ट इम्पॉर्टंट कोणती गोष्ट, लंगडं करायला विसरायचं नाही. लंगडं करायला विसरायचं नाही. हे व्यंजन शिकतानाच आपण कोणाचं वाईट करून राहिलो. राईट. इथे वाईट केलं तेव्हा चांगलं होईल, है ना.
या वर्णांचं जेव्हा आपण वाईट करू तेव्हाच काय होईल, आपलं चांगलं होईल. कसं, अरे चांगले सुद्धा आहेत नाही, आपण त्याला काय करून राहिलो, लग्न करून राहिलो त्यांचा एक पाय, बरोबर आहे ना. लग्न करून राहिलो म्हणजे कोणाचं वाईटच करून राहिलो ना. पण यांचं जेव्हा आपण वाईट करू तेव्हाच काय होईल, आपलं चांगलं होईल. तर स्वतःच्या चांगल्यासाठी यांचं वाईट केलेलं आपल्याला परवडत, बाकी त्यांचं नाही म्हणत आहे बाबा. नाही बस कोणी धरलं मग आपलं स्वतःच चांगलं करायचं तर मग दुसऱ्याचा विचार करायचा नाही. मी फक्त वर्णमालेबद्दल बोलतोय, नाही तर मग बस सरांनी काय सांगितलं की बा स्वतःच जर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायचा नाही, करत चालायचं लंगडं, है ना. मग काय प्रत्येकाला मारा सुटाल का, मारा सुटाल का, नाही ना, है ना. काय म्हटलं मी, लक्षात घ्या, वर्णमालेबद्दल बोलतोय. यांचं तुम्हाला वाईट करावं लागेल, यांचं वाईट करा तेव्हा तुमचं चांगलं होईल, परीक्षेमध्ये तुम्हाला येईल, राईट. मग काय होतं, पहिला टाईप काय शिकले तुम्ही, स्पर्श व्यंजनांचा. कुठून म्हटलं गेलेलं आहे, क पासून तर हा म पर्यंत, क पासून तर म पर्यंत काय आहे, स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हा जो आहे य पासून तर व पर्यंत याला अर्धस्वर म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण, अर्धस्वर म्हणतो. य पासून तर व पर्यंत, य पासून तर व पर्यंत त्याला आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. श श स उष्मे म्हणतो आपण याला. याला काय म्हणतो, उष्मे म्हणतो. श स आणि स, श श आणि स याला आपण काय म्हणतो, उष्मे म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना, क्लिअर आहे, समजून राहिलं. ह जो आहे याला महाप्राण म्हणतो. हला काय म्हणतो आपण, महाप्राण म्हणतो. ळ जो आहे याला द्राविडियन वर्ण म्हणतो. ळला द्राविडियन वर्ण म्हणतो किंवा स्वतंत्र वर्ण म्हणतो, किंवा स्वतंत्र वर्ण असं म्हणतो. क्लिअर आहे का, है ना. का लक्षात घ्या, हा जो ळ असतो ना, ळ तुम्ही ऑब्झर्व करा. एवढे शब्द सगळे बोलतो आपण, मराठी बोलतो, पण मराठीमध्ये ळ पासून सुरू होणारा मला एक तरी शब्द सांगा, आहे? एक तरी शब्द आहे का ळ पासून सुरू होणारा? यस. काय आहे, बाळ. अबे हम काय म्हटलं मी, प्रश्न बरोबर ऐकायचा. काय म्हणतो मी की ळ पासून सुरू होणारा, सुरुवात त्या शब्दाची सुरुवात कशाने झाली पाहिजे, ळने झाली पाहिजे. म्हणजे ळ पासून सुरू होणारा शब्द आहे का, नाही सर आजपर्यंत आम्ही नाही ऐकला, आम्ही पाहिला नाही, आम्ही नाही पाहिला, है ना. तर हे जे तू सांगत आहे बाळ, ळ पासून सुरुवात आहे का, नाही. म्हणून याला काय म्हटलं गेलेलं रे बाबा, है ना, ळचे शब्दच नाहीये, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तो मस्त एकटा आहे, स्वतंत्र आहे, त्याला काही दुनियाचं देणं घेणं नाही. वर्णमालेची जी काही त्याची दुनिया आहे त्याचं काही देणं घेणं नाही, क्वचितच ठिकाणी त्याला वापरल्या जाते, पण त्याच्यापासून शब्दाची निर्मिती होत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, काय म्हटलं गेलेलं आहे त्याला, स्वतंत्र वर्ण असं म्हटलं गेलेलं आहे. हा सुद्धा एक टाईपच आहे, राईट. हा सुद्धा काय आहे, एक टाईपच आहे. ठीक आहे, चला. स्पर्श व्यंजने सगळ्यांना क्लिअर होते. स्पर्श व्यंजनांचे प्रकार काय होते, कठोर, मृदू. कठोरला काय म्हणतो आपण, अघोष, श्वास, राईट. मृदूला काय म्हणतो आपण, घोष, राईट. तिसरा काय होता, परसवर्ण. परसवर्णालाच आपण काय म्हणतो, अनुनासिक, याच्या. ठीक आहे, इथपर्यंत. चला नेक्स्ट पहा, लक्षात घ्या. हे तर क्लिअर होतं ते सगळ्यांना, अनुनासिक आणि परसवर्ण, है ना. त्यांना याच्या वर्ण पण म्हणतात, समजून घेण्यासाठी फक्त लक्षात घ्या. याच्या वर्ण हिमेश रेशमिया वर्ण. हिमेश रेशमिया कोण तर सिंगर आहे ना, तर 13 सुरूरवाला आपका सुरूरवाला जो काही सॉन्ग आहे ना, ते सॉन्ग जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे. एकदा काय करायचं, पाहूनच घ्या, है ना. मी तर इथे काही बोलून वगैरे दाखवत नाही, म्हणून दाखवत नाही, है ना. तर ते काही आपलं हे नाही आहे, है ना. तर लक्षात घ्यायचं, ठीक आहे. नंतर य र ल व, य र ल व यांना आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. य र ल व यांना अर्धस्वर का म्हणतो, तर लक्षात घ्या, हा य, हा र, ल, व यांचा तुम्हाला काय विचारलं जाते, उच्चार विचारला जाते की सर यांना अर्धस्वर तर म्हणतोच आपण, ते ठीक आहे, पण यांचा उच्चार कोणता असतो. तर लक्षात घ्या, हा य च्या पुढे काय लिहायचा, ई लिहायचा.
रच्या पुढे काय लिहायचं, रू लिहायचा, लच्या पुढे काय लिहायचा, लू लिहायचा, आणि वचा उच्चार काय होईल, उने होईल. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हे चारही या गोष्टी काय आहेत, ऱ्हस्व आहेत. काय आहे, ऱ्हस्व आहे. दीर्घ आहे का त्या, मोठ्या आहेत का, नाही. चारही ज्या गोष्टी आहेत त्या ई, रू, लू आणि उ या कोणत्या रे बाबा, ऱ्हस्व आहेत. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं य, र, ल, व हा हे जे अर्धस्वर आहेत यांचा जर उच्चार विचारला कोणता आहे तर कोणता सांगाल, ऱ्हस्व सांगाल. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, नेक्स्ट हे लक्षात ठेवायचं काय रे बाबा, यांना अर्धस्वर का म्हटले जाते, यांना अर्धस्वर का म्हटले जाते, तर लक्षात ठेवायचं अर्धस्वर म्हणजे हे 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 ऍक्च्युली काय आहेत, हे ऍक्च्युली व्यंजन आहेत. काय आहेत ते, व्यंजन आहेत. पण कधी कधी यांचा आपण काय म्हणून यूज करतो रे बाबा, काय म्हणून यूज करतो, स्वरांसारखा सुद्धा काय करतो, यूज करतो. स्वरांसारखा सुद्धा काय करतो आपण, त्यांचा वापर करतो. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो रे, म्हणून त्यांना आपण अर्धस्वर म्हणतो. सर समजलं नाही, मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगताना बोललो होतो, एक एक्झाम्पल दिलं होतं, फेमस एक्झाम्पल आहे, सगळेच व्याकरण करते ते सांगतात, है ना. काय, गाई, या गाईला मी आणखी कसं लिहू शकतो रे, या गाईला मी असं जरी लिहिलं तर ते चुकीचं आहे का, नाही. मग इथे लक्षात घ्यायचा हा जो ई आहे, हा ई मधला य जो आहे ते काय आहे रे बाबा, य मधला आपला ई मधला य काय आहे, व्यंजन आहे, आणि हा जो ई आहे हा स्वर आहे, आणि दोघांचाही उच्चार काय होत आहे, ई होत आहे, म्हणून ते काय आहे, अर्ध स्वर आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ना. अर्धस्वर क्लिअर आहे, अर्धस्वर काय असतात तर, ठीक आहे. चला नंतर आहे आपल्याकडे उष्मा. उष्मा नाही, उष्मा म्हणजे उष्णता होते, हीट होते, है ना. पण त्याच्यातूनच निर्माण झालेलं, त्या पद्धतीचं असल्या कारणानच त्याला नाव दिलेलं आहे उष्मे. उष्मे. जेव्हा तुम्ही काय करता, या व्यंजनांचा उच्चार करता, श, श आणि स हे जे काही व्यंजन आहेत, उष्मे व्यंजन किती आहेत, मग इथे आता 3. किती आहेत, 3. अर्धस्वर किती आहेत, ठीक आहे ना. मग काय चालू होतं आपलं, अर्धस्वर क्लिअर आहे सगळ्यांचे, अर्धस्वर क्लिअर होते, ओके. चला नंतर काय चालू होतं आपण इथं, उष्मेवर. काय होते मग उष्मे, उष्मे म्हणजे तर लक्षात घ्या, हे जे व्यंजन आहेत समजा कोणता, श, श आणि स, एकूण 3 आहेत. आणि काय त्याला उष्मे का म्हटले गेलेलं आहे, जेव्हा तुम्ही या व्यंजनांचा उच्चार करता, जेव्हा तुम्ही श, श आणि स यांचा उच्चार करता त्यावेळेस एक प्रकारची ते याच्यामध्ये काय होते, घर्षण होते, आणि त्या घर्षणातून जणू काही काय होते, उष्मा निर्माण झाल्यासारखा काय होतो, आपल्याला फील होतो, भास होतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, उष्मेवर्ण म्हणतो. म्हणून आपण काय म्हणतो, त्यांना उष्मेवर्ण म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही त्यांचा उच्चार करता ना, श, श, स, तर जे काही जिभेचा टोक असते त्या जिभेच्या टोकावर सुद्धा तुम्हाला काय असते, एक प्रकारची हवा आहे ना, त्या हवेचा काय होतो, भास होतो, फील होतो, राईट. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो रे बाबा, उष्मेवर्ण असे म्हणतो. त्यांना काय म्हणतो, उष्मेवर्ण असे म्हणतो. ह, ह म्हणजे काय होते, महाप्राण. ह ला कोणता म्हटलं गेलेलं आहे आपण, ह जो वर्ण आहे त्याला आपण महाप्राण म्हटलं गेलेलं आहे. आणि महाप्राण म्हणजे काय होते तर लक्षात घ्यायचं, बेस्ट एक्झाम्पल आहे महाप्राण. जर समजायचं असेल तर एखादा व्यक्ती असतो ज्याला काय असतो, दमा आजार असतो, आहे ना. तर दमा आजार असतो, तर त्यावेळेस ज्या प्रकारचे तो व्यवहार करते आपल्या स्वतःसोबत, आहे ना, श्वास घेण्यासाठी, या प्रकारचा, तर तो जो काही आवाज येतोय तुम्हाला, किंवा जो काही साऊंड होतो, जो काही उच्चार येतोय, है ना, हवाचा उच्चार येतो त्याच्यामध्ये, ह्या प्रकारचा, तर त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण म्हणतो. सरळ लक्षात ठेवायचं, दम्यानं ग्रासलेला व्यक्ती, है ना, बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यातून ज्याप्रमाणे हवाचा आवाज येतो, उच्चार येतो, त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण व्यंजने असे म्हणतो. अळ काय असतो, अळला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो, कारण अळचं माहिती असेल तुम्हाला, मी अगोदरही बोलले की अळ काय असते रे बाबा. अळ बघितलं का कधी, अळने एखादा शब्द सुरू झालेला नाही ना, है ना. ऍक्च्युली शब्दाच्या शेवटी वगैरे येऊ शकतो अळ, त्याचा तिथे उपयोग होतो, पण अळ हा स्वतंत्र वर्ण आहे. शिवाय त्याला द्रविडियन वर्ण सुद्धा म्हटल्या जाते. इथपर्यंत क्लिअर आहे का याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे, हे जे काही प्रकार होते याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे का, नाही ना. चला नेक्स्ट लक्षात घ्यायचं. मग आता आपल्याला राहिलं काय, आपल्याला 2 गोष्टी आपल्याला काय करायच्या सर, महाप्राण आणि अल्पप्राण. महाप्राण आणि अल्पप्राण हे असे 2 व्यंजन आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला काय होतं, खूप कन्फ्युजन होतं. ते शोधायचे कसे, ते ओळखायचे कसे, तेवढं आम्हाला सांगून द्या. ठीक आहे, मी तुम्हाला काय करतो तेवढं सांगतो आणि इथे आपलं लेक्चर थांबवतो, कारण झालं कसं आहे, भरपूर वेळ झालेला आहे,
है ना. तर लक्षात घ्या काय करायचं. ठीक आहे ना. तर एवढं लक्षात घ्यायचं. हा तर क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. स्पर्श व्यंजने काय असतात, अर्धस्वर काय असतात, किती आहे, उष्मीय व्यंजने काय असतात, महाप्राण कशाला म्हणतो, अल्पप्राण कशाला म्हणतो, द्राविडियन वर्ण आणि स्वतंत्र वर्ण काय असतो तो ळ असते. स्वतंत्र वर्ण म्हटल्यापेक्षा स्वतंत्र व्यंजन म्हणू आपण. वर्ण म्हटलं काही चुकीचं नाहीये है ना, शेवटी वर्णच आहे तो स्वतंत्र व्यंजन. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. हा क्ष आणि ज्ञ राहिला होता तो तिथं मी दिलेला आहे. क्ष आणि ज्ञ ह्यांच्याबद्दल ऐकून घ्या. संयुक्त विशेष संयुक्त व्यंजने, याला विशेष संयुक्त व्यंजने का म्हणतात तर लक्षात घ्या. हा जो क्ष आहे, क्षला काही म्हणजे अचा वगैरे हे होत नाही. काय क्ष कसा लिहितो आपण, क्ष कसा लिहितो, क्ष कसा लिहितो चला. क्ष आणि हा ज्ञ द प्लस न प्लस य है ना, प्लस न द प्लस न प्लस य. आणि क्ष कसा लिहितो, क आणि श, क प्लस क्ष राईट. क प्लस च प्लस अ इथे अ है ना. तर त्याच्यामुळे काय होते इथे यांना हे काय होते इथे म्हणजे हे स्वतःचा स्वतंत्र हे आहे याच्यामध्ये, म्हणून यांना आपण काय म्हणत नाही रे बाबा, हे विशेष संयुक्त व्यंजने यांना संबोधतो. लक्षात घ्यायचं. आणि याचा पाय कधी काय राहील, मोडला राहील तर व्यंजने म्हणून येतील. आणि पाय जर मोडलेला नसेल तर याला आपण काय समजतो, यांना जोडाक्षरे समजतो. यांना काय समजतो, जोडाक्षरे समजतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पहा है ना. महाप्राण आणि काय कोणते अल्पप्राण तुम्हाला क्लिअर करून देतो. आणि काय होईल लेक्चर आपण इथे लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करतो, कारण वेळही भरपूर झालेला आहे आणि मला तरी असं वाटत नाही की काहीतरी सुटलं असेल म्हणून. हे सुटलं आहे का, हे क्लिअर आहे सगळ्यांना. चला मग आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं, इथपर्यंत क्लिअर आहे. चला काय शोधायचं मला, महाप्राण. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कधी मी काय करतो महाप्राण शोधायचा प्रयत्न करतो त्यावेळी मला एक लाईन लक्षात ठेवावी लागेल. कोणती, ही. चला लक्षात घ्या. मग महाप्राण आपल्याला पाहायचं आहे ना, त्याच्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. नाही तर मग हे क पासून तर म पर्यंत. क्लिअर आहे. हा दुसरी गोष्ट, महाप्राण काय असते, महाप्राण काय असते है ना, त्याचा उच्चार कसा असतो, ह ने उच्चार होतो. महाप्राणचा उच्चार नेहमी कशाने होतो, ह ने उच्चार होतो है ना. तर लक्षात घ्यायचं, असं वगैरे जे करतात त्याला महाप्राण असे म्हणतो आपण है ना. मग आता मराठीत लक्षात कसे ठेवायचे, हे व्यंजन कसे लक्षात ठेवायचे लक्षात घ्या. असे व्यंजन त्याच्यामधले असे व्यंजन ज्याच्यामध्ये काय होते रे बाबा, इंग्रजी जो काही लेटर आहे यच, त्या जेव्हा तुम्ही त्या व्यंजनाला किंवा त्या वर्णाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करता किंवा इंग्रजीमध्ये लिहिता तर त्याच्या शेवटी काय येतो रे बाबा, यच येतो. त्याच्या शेवटी काय येतो, यच येतो. सोपं लक्षात ठेवायचं. महाप्राण जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं, असे वर्ण शोधायचे याच्यामधले की ज्याच्यामध्ये त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट केल्यानंतर किंवा त्याचं स्पेलिंग लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी काय येते, यच येते. इथपर्यंत क्लिअर आहे. महाप्राण क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. चला मग आता लक्षात घ्या, मी काय सांगितलं, कसे ओळखायचे सांगितले महाप्राण. तर एक तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, क च ट त प आणि ग ज ड द ब है ना. आणि हे लक्षात ठेवल्यानंतर याच्या नंतरची जी काही राहिलेली आहे, समजा आता क नंतर काय राहिला आहे, क नंतर काय राहिलेला हा ख चा कॉलम राहिलेला आहे पूर्ण. ख छ ठ थ फ आणि आणखी काय, आणखी हा राहिलेला आहे घ झ भ आणि हे. तर ज्याला मी लक्षात घ्या, ज्या दोन गोष्टींना समजा मी काय करतोय, ख घ ज्यांना मी ब्लॅक ने केलेले आहेत, हे काय तुमचे महाप्राण वर्ण आहे. हे काय महाप्राण व्यंजन आहेत. आणि किती असतात हे, 5 आणि 5 10. आणि प्लस याच्यामध्ये कोणते असतात रे, आणखी श, नंतर पुन्हा हा षटकोनचा, नंतर स आणि एक कोणता असतो ह. हे 4. एकूण आपल्याकडे किती आहेत मग, 14 महाप्राण आहेत. एकूण किती वर्ण आहेत, व्यंजन आहेत, 14 महाप्राण व्यंजन आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत. मग काय उरलेले आहेत, आणखी हे उरलेले आहेत, क च ट त प ग ज ड द ब आणि हे उरलेले आपल्याकडे
अनुनासिके किती 5. तर मग आता महाप्राण मला मिळालेले आहे, तर उरलेले कोणते राहतील रे बाबू? अल्पप्राण. उरलेले कोणते असेल? अल्पप्राण है ना. तर लक्षात घ्या जे मी ब्ल्यू मध्ये केलेले आहेत ते कोणते आहेत? अल्पप्राण आहेत है ना. जे मी ब्ल्यू मध्ये केलेले आहेत ते काय आहेत? अल्पप्राण आहेत. आणि ते इथे किती दिलेले आहेत? इथे आहे टोटल 15. इथे टोटल 15 आहे आणि वरचे 5 आणखी जास्त आहेत. त्याच्यामध्ये कोणते आहेत रे बाबा? य, र, ल, व आणि एक काय आहे? ळ. ळ स्वतंत्र वर्ण सांगितलं होतं मी तुम्हाला. य, र, ल, व आणि ळ. तर हे काय आहे? अल्पप्राण आहे. हे काय आहे? अल्पप्राण आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओळखता येईल का? ओळखता येईल? ओळखता येईल. याच्यानंतर लक्षात ठेवायचं यांच्या गट सांगितले जातात है ना. त्यांचे काय केले जातात तरी बाबा? गटमधून कोणाची म्हणजे समजा जे काही प्लेस आहे ते प्लेस याला म्हणजे ओळखायला देतात ते की तुम्ही सांगा म्हणून. बरोबर आहे. आता समजा ग वर्ण आहे, या ग वर्णाचा कोणत्या गटामध्ये समावेश आहे असं जर विचारलं जाते तर लक्षात ठेवा हा जो गट असतो याला क गट म्हणतो. हा जो गट आहे क चा कुठपर्यंत? क, ख, ग, घ, न आणि ग त्यालाच आपण ही वाङ्मयाचा हा क गट असते. कोणता गट असतो? क गट असतो. बरोबर. नंतर हा च गट असतो. च गट असतो. याला कोणता गट म्हणा? ट गट म्हणतो आपण. ट गट. राईट. क गट, च गट, ट गट. हा त गट असतो. त गट. आणि हा प गट असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? पुन्हा क्लिअर आहे? ठीक आहे. अल्पप्राण महाप्राण समजलं? अल्पप्राण महाप्राण क्लिअर आहे. चलो लक्षात कसं ठेवायचं? ते हे ठेवायचं याच्या बाजूची लाईन महाप्राण, नंतर हे लक्षात ठेवायचं त्याच्या बाजूची लाईन महाप्राण. सोप्यात सोपी गोष्ट काय करायची? जसं आता इथे ख आहे, या ख चं जर मी इंग्रजी केलं तर के एच करतो. हा शेवटचा वर्ण काय आहे? एच आहे, ह आहे है ना. म्हणजे आपण म्हटलंय त्याच्या इंग्रजी अक्षर शेवटचं यश येईल ते काय असते? महाप्राण असते है ना. तर ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. चला आता याचा उच्चार पहा. उच्चार तर म्हणा उच्चार पहा. क, ख, ग, घ आणि हा काय? ग. बरोबर आहे. क, ख, ग, घ यांचे जे उच्चार येतात ते कुठून येत आहे रे बाबा? कंठातून. उच्चार कुठून येत आहे? कंठातून. म्हणजे इथं काय आहे? कंठ है ना. उच्चार कुठून येत आहे? कंठातून. ठीक आहे. नंतर च, छ है ना, ज, झ, हा, न है ना. तुमची जी जीभ आहे ते कुठे स्पर्श करत आहे? टाळूला स्पर्श करत आहे. तर इथे काय होते? तालव्य. बरोबर. इथे काय आहे? तालव्य. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. चलो नेक्स्ट काय आहे? ट, ठ, ड, ढ. ज्यावेळेस तुम्ही या वर्णाचा उच्चार करता, व्यंजनाचा उच्चार करता, तुमची जीभ काय केल्या जाते बाबा? तो जो स्वल्पविराम असतो ना, कॉमा टाइप, ते काय होते? मागे ओढल्या जाते है ना. ट, ठ, ड, ढ आणि वरती काय होते? स्पर्श होते. त्याला काय म्हणतो आपण? जीभ काय झाली होती तुमची? कॉम्यासारखी होती. राईट. त्याला म्हणतात मूर्धन्य. काय म्हणतो आपण? तो उच्चार काय असते? मूर्धन्य असतो. नंतर त, थ, द, ध, न याला म्हणतो दंत्य. राईट. आणि प, फ, ब, भ, म ह्याचा कोणता उच्चार आहे? औष्ठ्य. याचा कोणता उच्चार आहे? औष्ठ्य. लक्षात घ्या हे उच्चार तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. उच्चार विचारले जातात. उच्चार विचारतात. नंतर एखाद्याची काय सांगितलं ते प्लेस सांगितले असेल. जसं ज या व्यंजनांचा कोणत्या गटामध्ये समावेश आहे? तो कोणत्या गटामध्ये समावेश आहे? ज या व्यंजनाचा. तर या च गटामध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. पोलीस भरतीवाल्यांना खास करून, सरळ सेवेवाल्यांना खास करून हे क्वेश्चन सगळे विचारलेले आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. नेक्स्ट जो काही पार्ट आहे तो आपण पुढल्या लेक्चर मध्ये घेऊ. कारकार्थ वगैरे, ई कारकार्थ काय, कारकार्थ, आ कारकार्थ काय, आकारार्थ आहे ना. तर ते सगळे जे काही आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ है ना. इथे काय करू? आजचं लेक्चर स्टॉप करू कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. ठीक आहे. लक्षात राहील. व्यवस्थित ओळखता येईल. टाइप्स वगैरे व्यवस्थित पाहता येईल. क्लिअर आहे? ओके. ठीक आहे. काय करा? लेक्चर जर आवडत असतील तर ह्या लेक्चर बरोबर बाकीचे लेक्चर पाहून सांगा आणि काय करा? चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत सोबत काय करा? व्हिडिओ सुद्धा लाईक करा है ना, कमेंट करा. ठीक आहे. ओके. थँक्यू.